ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। कोविड काळामध्ये औषध ऑक्सिजन चोरला, भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। या सर्वांचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईल असा इशाराही गणेश नाईक यांनी दिलाय। तर बैठका बोलवायच्या आणि दुसऱ्यांना चोर बोलायचं, जनतेला माहिती आहे चोर कोण आहे ते, अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता भाजपचेच आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईकांवर जोरदार पलटवार सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता एका पक्षामधले दोन नेते आणि त्याचबरोबर महायुतीमधले दोन पक्ष आपापसात भिडणार का, हा सवाल उपस्थित होतोय। कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली, ती औषधं चोरून नेली। सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला। स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। मी ते ओपन हाऊस मध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय। पूर्ण नव्या मुंबईला माहिती आहे, अधिकाऱ्यांना बोलवायचे, त्यांच्यावर आरोप करायचे, इतर विरोधकांवर आरोप करायचे, पाणी चोरलं, लाईट चोरली, औषधं चोरली। अरे चोर कोण आहे ते एकदा सांगून तरी टाका। जनतेला माहिती आहे चोर कोण आहेत, ही जनता जनार्दन सब जानती है। एकदा टाकून द्या, सांगून टाका लोकांना।